एका मूर्ख व्यक्तीची ओळख त्याच्या बोलण्यामुळे होते आणि एका हुशार व्यक्तीची ओळख तो शांत राहिल्यामुळे होते. आचार्य चाणक्य म्हणतात, ज्या माणसाला हे समजले की कधी, कुठे, कसे आणि किती बोलायचे आहे, त्या माणसाला यशस्वी होण्यापासून कोणच थांबवू शकत नाही. ज्या प्रकारे धनुष्यातून निघालेला बाण परत कधीच मागे घेता येत नाही, त्याच प्रकारे तोंडातून निघालेले शब्द परत मागे घेता येत नाही. तुमचे शब्द तुमची ताकद सुद्धा बनू शकतात किंवा तुम्हाला नेस्त नाबूद सुद्धा करू शकतात. योग्य वेळी फक्त शांत राहिल्याने तुमच्या आयुष्यात अनेक समस्या येणारच नाही. दुसरीकडे तुमच्या तोंडातून निघालेला एक शब्द सुद्धा तुमच्या आयुष्यात मोठे संकट निर्माण करू शकतो. अनेक महान तत्वज्ञ, बुद्धिमान, ज्ञानी, राजे महाराजे हे सांगून गेले आहे की शांत राहण्यामध्ये खरी ताकद आहे. कारण की हुशार आणि यशस्वी लोकांना माहिती असते कधी, कुठे आणि कसे बोलायचे आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शांत राहण्याचे 5 असे फायदे बघणार आहोत जे तुम्हाला आजपासून नाही, आत्तापासून हे शिकवतील की कधी, कुठे आणि कसे बोलायचे आहे. शांत राहिल्यामुळे तुमचे शत्रू, प्रतिस्पर्धी गोंधळात पडतात. जोपर्यंत खोलीमध्ये असलेली सगळी लोक शांत होत नाही तोपर्यंत काहीच बोलू नका आणि फक्त वाट बघा. सगळ्या लोकांचे लक्ष तुमच्याकडे जाईल. सगळ्यांना हा प्रश्न पडेल, हा माणूस काही बोलत का नाहीये. सगळ्यांच्या डोक्यात हाच विचार चालू असेल की ह्याच्या डोक्यात नक्की काय चाललंय. जेव्हा तुम्हाला वाटेल की सगळे शांत झाले आहेत, सगळ्यांचे लक्ष तुमच्याकडे आहे, तेव्हा तुमचे म्हणणे मांडायला सुरुवात करा. तुमचे बोलणे लोकांना 10 पटीने जास्त परिणामकारक आणि महत्वाचे वाटेल. महान योद्धा sun tzu याने आपल्या शांत राहण्याच्या शक्तीने हजारो शत्रूंना हरवले होते. अनेक वेळा फक्त शांत राहून ते आपल्या शत्रूंना गोंधळात टाकत असे. त्यांचे म्हणणे होते की जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हा तुमचे शत्रू अस्वस्थ होतात. त्यांना नक्की समजत नाही तुमच्या डोक्यात काय चालू आहे, तुमचा नक्की प्लॅन काय आहे, तुमचे पुढचे पाऊल काय असणार आहे. गोंधळल्यामुळे ते ध्येयापासून भरकटतात आणि तुमचा विजय होतो. sun tzu यांचे म्हणणे होते, विजय हा नेहमी त्याचाच होतो ज्याला कधी बोलायचे आणि कधी नाही बोलायचे हे समजते. शांत राहिल्यामुळे मन एकाग्र होण्यास मदत होते. महात्मा गौतम बुद्धांचे म्हणणे होते, बोलण्याआधी आपल्या शब्दांना या 3 प्रश्नांनी तपासून बघा. पहिला, तुम्ही जे बोलणार आहात ते नक्की महत्वाचे आहे का. दुसरा, तुमचे आत्ता बोलणे गरजेचे आहे का. तिसरे, तुमच्या बोलण्याने काही फरक पडणार आहे का लोक एका कानाने ऐकतील आणि दुसऱ्या कानाने सोडून देतील. जेव्हा तुम्ही शांत असाल तेव्हा तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे मिळतील. या 3 प्रश्नांमुळे तुम्हाला योग्य शब्दांची निवड करता येईल. शांतता आणि फोकस बरोबर येतात. जर तुम्ही विचार करत असाल तर तुम्ही बोलू शकणार नाही आणि जर तुम्ही बोलत असाल तर तुम्ही विचार करू शकणार नाही. बोलणे आणि विचार करणे दोन्ही एक साथ होऊ शकत नाही. जी लोक जास्त बोलतात ते फक्त बोलत असतात. त्यांच्या बोलण्याला काही किंमत नसते. एका वेळी आपल्या मनात अनेक भावना निर्माण होत असतात. त्यामुळे आपल्या मनामध्ये हजारो विचार येत असतात. जास्त बोलणारी लोक जास्तीत जास्त मनातले विचार बोलून दाखवतात, ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण होतात. जी लोक शांत राहतात त्यांचे मन एकाग्र असते. ते जे काही विचार करतात ते त्यांना चांगल्या प्रकारे समजू शकतात. त्यांच्या डोक्यात सुद्धा अनेक विचार येत असतात. अनेक अशा गोष्टी येतात जे ते बोलू शकतात, पण त्यांना माहिती असते कोणत्या विचारांना महत्त्व द्यायचे आणि कोणाला कमी महत्त्व द्यायचे. आणि म्हणूनच ते तेव्हा बोलतात जेव्हा बोलणे गरजेचे असते. शांत राहिल्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतात. मित्रांनो, जर तुम्ही एखाद्या ग्रुप मीटिंगमध्ये असाल किंवा सोसायटी मीटिंगमध्ये असाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल शांत राहिल्याने कसे लोकांचे लक्ष तुमच्याकडे जाते. जेव्हा वर्गामध्ये शिक्षक बोलत असतात तेव्हा तुमचे मन इकडे तिकडे भरकटते. तुम्ही तुमच्या बाजूवाल्याबरोबर गप्पा मारत बसता. बॅकग्राऊंडला शिक्षकांचा आवाज येत असतो, पण तुमचे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नसते. पण जसे शिक्षक शांत होतात तुम्हाला गप्पा मारताना बघून सुद्धा काही बोलत नाही. तुमचे लक्ष आपोआप शिक्षकांकडे जाते. तुमच्या मेंदूला सिग्नल जातो की काहीतरी गडबड आहे. आपले शिक्षक अचानक शांत का झाले. हीच गोष्ट आपल्या दैनंदिन आयुष्यात सुद्धा घडत असते. तुम्ही सुद्धा हे अनुभवलं असेल
जेव्हा तुम्ही बोलत असता तेव्हा बऱ्याच वेळा लोक तुमच्याकडे लक्ष देत नाही, तुमच्या प्रश्नांना नीट उत्तरे सुद्धा देत नाही. पण जसे तुम्ही शांत होता, अचानक सगळ्यांचे लक्ष तुमच्याकडे जाते आणि मग हीच लोक तुम्हाला येऊन विचारतात, अरे काय झालं, आजकाल तू जास्त बोलत नाहीस. शांत राहिल्याने विश्वास निर्माण होतो. लोकांबरोबर नाते निर्माण करण्यासाठी आपल्यापेक्षा जास्त यशस्वी लोकांबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी विश्वास खूप गरजेचा असतो. आणि कोणाचाही विश्वास जिंकायचा असेल तर आपल्याला समोरच्याचे ऐकून घेता आले पाहिजे. तुम्ही तुमच्या गोष्टी सांगून, बोलून समोरच्याला हसू शकता, त्याला इम्प्रेस करू शकता, पण समोरचा तुमच्यावर एवढ्या लवकर विश्वास ठेवणार नाही जोपर्यंत तुम्ही समोरच्याच्या गोष्टी ऐकून घेत नाही. तुमच्या मनात प्रश्न निर्माण होईल की बोलण्यापेक्षा ऐकणे का गरजेचे आहे. हा प्रश्न तसाच आहे की पैशांची बचत करणे खर्च करण्यापेक्षा का गरजेचे आहे. लोकांच्या गोष्टी ऐकणे, त्यांना समजून घेणे एवढे सोपे नाहीये आणि हे कोणीही करू शकत नाही. जास्त करून लोक जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा ते स्वतःबद्दल बोलायला सुरुवात करतात. कसे त्यांचे आयुष्य भारी आहे, त्यांनी काय काय गोष्टी विकत घेतल्या, कुठं कुठं ते फिरायला गेले होते. पण जे यशस्वी आणि शक्तिशाली लोक असतात ते कधी स्वतःबद्दल जास्त बोलत नाही. उलट ते समोरच्याला प्रश्न विचारतात, त्यांचे ऐकून घेतात. आणि जेव्हा तुम्ही समोरच्याचे मन लावून ऐकता तेव्हा समोरच्याला खूप छान वाटते. त्याला वाटते तुम्ही त्यांच्या बोलण्याला महत्त्व देत आहात आणि अशाने समोरच्याच्या मनामध्ये तुमच्याबद्दल विश्वास निर्माण होतो. शांत राहिल्यामुळे आपल्यामध्ये एक वेगळी शक्ती निर्माण होते. मित्रांनो, वास्तवता ही आहे की आपल्यापैकी बऱ्याच जणांना शांतता आवडत नाही आणि कुठे ना कुठे आपण ह्याला घाबरतो सुद्धा, कारण आपण शांततेचा संबंध एकाकीपणाशी जोडतो. आपल्याला वाटते लोकांनी आपल्या गोष्टी ऐकाव्या, आपल्याला महत्त्व द्यावे, आपल्या प्रत्येकाला लोकांचे अटेन्शन पाहिजे असते आणि हेच अटेन्शन मिळवण्यासाठी आपण बोलायला सुरुवात करतो. आपला बोलायचा हेतू हाच असतो, समोरच्याने आपल्याला महत्त्व द्यावे, आपल्यावर प्रेम करावे. शांतता आपल्याला घाबरवते. आपल्याला वाटते शांत राहिल्याने लोकांचे लक्ष आपल्या दोषांकडे जाईल, त्यांना आपल्या चुका दिसतील. कारण आतल्या आत आपल्या प्रत्येकाला माहिती असते आपण परफेक्ट नाही आहोत आणि जास्त बोलून हे सत्य आपण लोकांपासून लपवत असतो. असे खोटे आयुष्य जगून आतल्या आत आपण अजून कमकुवत बनत जातो. जेव्हा आपण शांत असतो तेव्हा आपण खऱ्या मीशी संपर्कात येतो आणि तेव्हा आपल्याला जाणीव होते की आपल्याला आनंदी होण्यासाठी लोकांच्या प्रमाणाची गरज नाही. जेवढे जास्त आपण शांत होत जातो तेवढे कमी लोकांवर आपण अवलंबून राहतो. ही स्थिती आल्यानंतर कोणी आपला रिस्पेक्ट करो किंवा कोणी आपल्याशी वाईट वागो, आपल्याला काहीही फरक पडत नाही. शांत राहिल्यामुळे एक वेगळीच शक्ती आपल्यामध्ये निर्माण होते. मित्रांनो, आपल्या शहाणपण चॅनलच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.